नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण या व्हिडिओमध्ये संशोधनाचे प्रकार हा भाग अभ्यासणार आहोत. संशोधनाचे सर्वसाधारणपणे 5 प्रमुख प्रकार सांगितले जातात. त्यांचं वर्गीकरण करायचं ठरवल्यास पहिला प्रकार हेतूच्या आधारावर संशोधन ऑन द बेसिस ऑफ पर्पज. दुसरा प्रकार सांगता येईल आवेदनाच्या आधारावर किंवा संशोधनाचं प्रयोजन ज्याच्या आधारावरती संशोधनाच्या प्रकारांचं वर्गीकरण करता येईल त्याला ऑन द बेसिस ऑफ ऍप्लिकेशन असं म्हटलं जातं. संशोधनाचा तिसरा प्रमुख प्रकार तथ्यांच्या वैशिष्ट्यांच्या आधारावर किंवा त्यालाच ऑन द बेसिस ऑफ कॅरेक्टर ऑफ डाटा. संशोधक जी काही तथ्य गोळा करत असतो त्या तथ्यांचं वैशिष्ट्य अभ्यासली तर त्यावरून हा प्रकार केला जातो. चौथा प्रकार संशोधनाचा तुलनात्मकतेच्या आधारावर ऑन द बेसिस ऑफ कंपॅरिझन. आणि शेवटीचा इतर आधारावर किंवा त्यालाच ऑन द अदर बेसिस असं म्हटलं जातं. ह्या प्रमुख 5 प्रकारांचे पुन्हा उपप्रकार पडतात. ते थोडक्यात पाहायचे ठरविल्यास हेतूच्या आधारावर केलं जाणारं संशोधन यामध्ये पहिला प्रमुख प्रकार वर्णनात्मक संशोधन डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, अन्वेषणात्मक संशोधन एक्सप्लोरेटरी रिसर्च आणि तिसरा स्पष्टीकरणात्मक किंवा प्रासंगिक संशोधन याला एक्सप्लेनेटरी रिसर्च किंवा कॅज्युअल रिसर्च असं म्हटलं जातं. संशोधनाचा वर्णनात्मक संशोधन हा प्रकार या प्रकारामध्ये खरं म्हणजे हा प्रकार नावाप्रमाणेच घटनेचे वस्तुस्थितीचे केवळ वर्णन करणे हा हेतू असतो. विविध चलांच्या कामाच्या सध्याच्या स्थितीचे चित्र रेखाटणे वर्णनात्मक संशोधनाचा प्रमुख हेतू असतो. संशोधकाचे या चलांवर नियंत्रण नसते. तो केवळ काय घडले याचा अहवाल देतो आणि काय घडेल हे सांगण्याचा प्रयत्न करतो. याचे एक उत्तम उदाहरण द्यायचं झाल्यास भारतीय जनगणना हे त्याचं चांगलं उदाहरण ठरेल. जनगणनेच्या अभ्यासात केवळ लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचा अचूक आणि अगदी बरोबर असं वर्णन केले जातं. शिवाय बँकांची प्रगती दर्शविणारा भारतीय रिझर्व्ह बँकेचा अहवाल किंवा जगातल्या विविध देशांच्या दर्जाबाबत जागतिक बँकेने दिलेला अहवाल हे देखील वर्णनात्मक संशोधनाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. हेतूच्या आधारावर वर्गीकरण केला जाणारा दुसरा प्रकार अन्वेषणात्मक संशोधन. या संशोधनाच्या प्रकारामध्ये समस्येच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चांगला अर्थबोध मिळविण्यासाठी संशोधकाचा प्रयत्न चालू असतो. यामध्ये अभ्यास विषयाविषयी माहिती उपलब्ध नसते किंवा अल्प प्रमाणात असते. संशोधक काही वेळेला अनेक गोष्टी गृहीत धरतो आणि त्या दृष्टीनं अभ्यास करायला सुरुवात करतो. अन्वेषणात्मक संशोधन काही वेळेला पुन्हा पुन्हा घडणाऱ्या घटनांच्या बाबतीत योग्य ठरते. उदाहरणार्थ उद्योगांच्या आजारपणाबाबत, शैक्षणिक पद्धतीतील अपुरेपणाच्या बाबत, सरकारी विभागातील लाचलुचपतपणा किंवा ग्रामीण दारिद्र्य इत्यादी सामाजिक प्रश्नांच्या बाबत अन्वेषणात्मक संशोधन उपयुक्त ठरते. हेतूच्या आधारावर केल्या जाणाऱ्या तिसरा प्रमुख प्रकार स्पष्टीकरणात्मक किंवा एक्सप्लोरेटरी रिसर्च. या प्रकारचे संशोधन सामाजिक व आर्थिक घटनांच्या कारणांचे स्पष्टीकरण करते. घटनेच्या स्वरूपाचे वर्णन करणे किंवा अन्वेषण करणे ही एक गोष्ट आहे, परंतु त्याच सारख्या कारणांचे स्पष्टीकरण करणे हा अन्वेषणात्मक दृष्टिकोन असतो. उदाहरणार्थ व्यवसायाच्या उत्पादकतेतील व नफ्यातील घटीची काय कारणे असतात, का आणि कसे जातीय दंगे घडतात, राज्याच्या औद्योगिक मागासलेपणाची कारणे काय असतात. गुणात्मक संशोधन हे संख्या किंवा राशीच्या मापनावर आधारित नसून गुणात्मक घटकांशी संबंधित असते. हे संशोधन कल किंवा मते वागणुकीच्या व्यक्तिगत मूल्यमापनासह संबंधित असते. उदाहरणार्थ लोकांना कठीण कामासाठी कशाची प्रेरणा मिळते, लोक आळशी का बनतात इत्यादी गोष्टींचा अभ्यास गुणात्मक संशोधनाचा भाग म्हणून ओळखला जातो. संख्यात्मक संशोधन हे विशेषतः वर्तवणूक शास्त्रामध्ये संख्यात्मक संशोधन उपयुक्त ठरते. हे संशोधन अशी वैशिष्ट्ये मोजते जी संख्येत मोजता येतात. उदाहरणार्थ व्यवसायातील उलाढाल, नफा, उत्पन्न, खर्च इत्यादी बाबींचा अभ्यास करताना संख्यात्मक संशोधनाचा उपयोग करावा लागतो. तुलनात्मकतेच्या आधारावर केलं जाणारं वर्गीकरण यामध्ये रेखावृत्तीय संशोधन,
लॅगिट्युडनल रिसर्च आणि तुलनात्मक संशोधन, ज्याला कंपॅरेटिव्ह रिसर्च म्हटलं जातं. रेखावृत्तीय संशोधन म्हणजे हे संशोधन दीर्घ कालावधीत घडणाऱ्या घटनांच्या बदलांचा अभ्यास करतं आणि त्यातील चलांचे विश्लेषण करतं. उदाहरणार्थ, गेल्या 20 वर्षात भारतातील स्त्री पुरुषांमधील एड्स सारख्या रोग आढळणे, गेल्या 10 वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात किती पाऊस पडला या बाबतीत, किंवा 10व्या पंचवार्षिक योजनेत प्रमुख पिकांच्या शेती उत्पादनातील हिस्सा यासारख्या बाबींचा अभ्यास केला जातो. तो रेखावृत्तीय संशोधनाचा भाग म्हणून ओळखला जातो. तुलनात्मक संशोधनामध्ये हे संशोधन विविध घटकांचा किंवा एककांचा सांस्कृतिक सामाजिक गटांच्या वैशिष्ट्यांसह अभ्यास करते. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्य आणि उत्तर प्रदेश या राज्यातील साखर कारखान्यांच्या वित्तीय तुलना करणे, गोवा राज्यातील हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्मातील लग्नाच्या पद्धतीविषयी तुलना करणे, भारत अमेरिका इंग्लंड या देशातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करणे यासारखे संशोधन तुलनात्मक संशोधन होय. आणि शेवटचा इतर आधारावर केलं जाणारं संशोधनाचं वर्गीकरण, यामध्ये अनुभवनिष्ठ संशोधन, त्याला कन्सेप्च्युअल वर्सेस एम्पिरिकल रिसर्च, ऐतिहासिक संशोधन हिस्टॉरिकल रिसर्च, आणि प्रयोगशाळा संशोधन, ज्यामध्ये लॅबोरेटरी रिसर्च म्हणून ओळखलं जातं. अनुभवनिष्ठ संशोधन किंवा कन्सेप्च्युअल रिसर्च यामध्ये काल्पनिक संशोधन हे काही कल्पित किंवा काल्पनिक संकल्पना व सिद्धांत यांच्याशी संबंधित असते. या पद्धतीचे संशोधन तत्वज्ञानी विचारवंत नवीन संकल्पनांच्या विकासासाठी किंवा पडताळणी करण्यासाठी वापरतात. प्रायोगिक संशोधन हे तथ्यांच्या आधारावरचे संशोधन असतं. हे निष्कर्ष इतरांकडून तपासले जातात, त्यांची इतरांकडून पडताळणी केली जाते, तसेच यावर पुन्हा पुन्हा प्रयोग केले जातात आणि निरीक्षण केले जाते. या प्रकारचं संशोधन काल्पनिक किंवा प्रायोगिक संशोधन म्हणून ओळखलं जातं. ऐतिहासिक संशोधनामध्ये या प्रकारचं संशोधन हे ऐतिहासिक साम्यतेच्या आधारावर असते, जसे की प्राचीन साहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे इत्यादींच्या आधारे भूतकाळातील घटना आणि परिस्थितीचे विश्लेषण करणे व त्यांचा अर्थ स्पष्ट करणे इत्यादी होय. यासाठी ग्रहितकांची गरज नसते. परंपरागत व शास्त्रीय पद्धतींचा या पद्धतीत वापर केलेला दिसून येतो. आणि शेवटचा प्रकार प्रयोगशाळा संशोधन. या प्रकारचे संशोधन मुख्यत्वे नैसर्गिक शास्त्रात केले जाते. गणित, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादी शास्त्रात प्रयोगशाळेत काही प्रयोग करून पाहणे शक्य असते. तेथे अशा प्रकारचे संशोधन केले जाते. कोणत्याही घटनेत अनेक घटक काम करीत असतात. प्रयोगशाळेत कृत्रिमपणे त्यापैकी केवळ एका घटकात बदल करून इतर सर्व घटक स्थिर ठेवून त्या घटनेवर त्या घटनाचा किंवा त्या घटकाचा काय परिणाम होतो हे अभ्यासले जाते. थोडक्यात प्रयोगशाळेतील नियंत्रित परिस्थितीत हे संशोधन केले जाते, म्हणून याला प्रयोगशाळा संशोधन असंही म्हटलं जातं. एकंदरीत संशोधनाचे हे प्रमुख 5 प्रकार मानले जातात. थोडक्यात आपण आज संशोधनाच्या प्रमुख प्रकारांची माहिती घेतली, ज्यामध्ये हेतूंच्या आधारावर असणारं संशोधन, यामध्ये 3 प्रकार: वर्णनात्मक संशोधन, अन्वेषणात्मक संशोधन आणि स्पष्टीकरणात्मक संशोधन. आवेदनाच्या आधारावर केलं जाणारं संशोधनाच्या प्रकारांचं वर्गीकरण: सैद्धांतिक संशोधन, उपयोजित संशोधन, आणि तथ्यांच्या आधारावर वैशिष्ट्यांच्या आधारावर केलं जाणारं गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन. तुलनात्मकतेच्या आधारावर केले जाणारं संशोधन, यामध्ये रेखावृत्तीय संशोधन आणि तुलनात्मक संशोधन. आणि शेवटचा जो इतर आधारांवर, त्यामध्ये काल्पनिक संशोधन किंवा प्रायोगिक संशोधन, ऐतिहासिक संशोधन आणि प्रयोगशाळा संशोधन. अशा प्रकारे 5 संशोधनाचे प्रमुख प्रकार आणि त्यांचे उपप्रकार आज आपण या घटकामध्ये अभ्यासलेले आहेत. धन्यवाद.